नमस्कार विद्यार्थी मित्र हो, स्वागत आहे आपलं अस्पायरन्स यार्डमध्ये. आजचा व्हिडिओ सर्व महा-टी-ई-टी अस्पायरंटसाठी अगदी महत्त्वाचा ठरणार आहे. कारण आज आपण करणार आहोत उद्याच्या पेपरसाठी बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या स्कोरिंग सब्जेक्टचे संभाव्य प्रश्नांचा सराव. सर्वांनी या व्हिडिओला अगदी डिटेल केअरफुली ऐकायचं आहे आणि उद्याच्या पेपरमध्ये असेच ॲप्लिकेशन बेस्ड उपयोजनात्मक प्रश्न आपल्याला बघायला मिळणार आहेत. तर CDPचा स्कोर 30 on 30 करण्यासाठी सर्वांनीच आजचा व्हिडिओ आणि आजचे प्रश्न तुम्हाला अगदी डिटेल चौकट देतील की कशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला उद्या प्रश्नपत्रिकेत बघायला मिळणार आहेत. तर सुरू करूयात आजच्या सरावाला. आणि असाच संभाव्य प्रश्नांचा व्हिडिओ आपण कालही अपलोड केलेला आहे, तर तोही प्रॅक्टिससाठी सर्वांनी आवर्जून बघायचा आहे. पहिला प्रश्न, वर्गात कविता शिकवताना शिक्षिका प्रथम संपूर्ण कविता चालीवर म्हणून दाखवतात आणि नंतर एका ओळीचा अर्थ स्पष्ट करतात. शिक्षिकेने येथे अध्यापनाच्या कोणत्या सूत्राचा वापर केला आहे? विज्ञाताकडून अज्ञाताकडे, पूर्णाकडून भागाकडे, सोप्याकडून कठीणाकडे की मूर्ताकडून अमूर्ताकडे? तर बघा, मी क्वेश्चन वाचतानाच हायलाईट केलं होतं. आपण संपूर्ण कविता वाचली आणि मग एक एक ओळीचा अर्थ स्पष्ट केला, तर याला आपण म्हणतो पूर्णाकडून भागाकडे. पुढचा प्रश्न आहे, 9 वर्षांची सायली गणिताचे कठीण कोडे सोडवताना स्वतःशीच पुटपुटते. जर मी डावीकडील संख्या बदलली तर उत्तर चुकेल. लेव वायगोत्स्की यांच्या मते सायलीच्या या खाजगी भाषणाचे म्हणजेच प्रायव्हेट स्पीचचे मुख्य कार्य काय आहे? स्वतःच्या विचारांचे आणि वर्तनाचे नियमन करणे, स्वतःची प्रगल्भता इतरांना दाखवणे, अहम केंद्रितता व्यक्त करणे की भाषा दोषांचे प्रदर्शन करणे? तर या भाषणाचे उद्देश आहे स्वतःच्या विचारांचे आणि वर्तनाचे नियमन करणे. तर इथे बघा, स्वतःशीच जी मुलं बोलतात त्याला आपण म्हणतो खाजगी भाषण. ओके. पुढे, 8 वर्षांचा अंशू 2 वेगवेगळ्या आकाराच्या ग्लासमध्ये समान प्रमाणात असलेले दूध पाहतो. एक ग्लास उंच व अरुंद आहे आणि दुसरा रुंद व बुटका आहे. अंशू म्हणतो की उंच ग्लासमध्ये जास्त दूध आहे कारण तो जास्त उंच आहे. पियाजे यांच्या मते अंशूमध्ये कोणत्या क्षमतेचा अभाव आहे, कमतरता आहे? ओके. वस्तुस्थैर्य, संवर्धन म्हणजेच विकेंद्रीकरण की परावर्तित्व म्हणजेच उलट क्रिया की प्रतिकात्मक विचार? तर बघा, त्याच्यामध्ये अभाव आहे संवर्धन म्हणजेच विकेंद्रीकरणाचा. पुढचा प्रश्न आहे, सगळे ॲप्लिकेशन बेस्ड उपयोजनात्मक प्रश्न आहेत, तर सर्वांनीच केअरफुली क्वेश्चन्सला ऑब्झर्व करायचंय आणि कोणत्या थेअरीचा वापर कुठे करायचा याचा केअरफुली तुम्ही ऑब्झर्वेशन करायचं आहे. राहुलला इतिहास विषयातील तारखा लक्षात ठेवण्यात अडचण येते म्हणून त्याचे शिक्षक त्याला महत्त्वाच्या घटनांची एक कालकानुसार म्हणजेच टाइमलाईन कालकानुसार चित्रे तयार करायला सांगतात. शिक्षकांचे हे तंत्र ब्लूमच्या वर्गीकरणानुसार कोणत्या पातळीला चालना देते? ज्ञान, उपयोजन, आकलन की निर्मिती? तर बघा, टाइमलाईन तयार करणे म्हणजे काय, तर माहितीचा उपयोजन करणे. पुढचा प्रश्न आहे, रोहनला शाळेच्या परीक्षेमध्ये नापास होण्याची तीव्र भीती वाटते, ज्यामुळे तो परीक्षेच्या काळात वारंवार आजारी पडतो. रोहनच्या या शारीरिक प्रतिक्रियेमागे खालीलपैकी कोणते मानसशास्त्रीय कारण प्रामुख्याने कारणीभूत आहे? बोधात्मक, विसंवादिता,
अध्ययनाचे ऋण संक्रमण, ताणतणाव आणि चिंता की अभिप्रेरणेचा अभाव. तर बघा, या डिसऑर्डरला किंवा या स्थितीला आपण म्हणतो स्ट्रेस अँड अँझायटी, म्हणजे ताणतणाव आणि चिंता, ज्याच्यामुळे तो वारंवार आजारी पडतो. बघा पुढचा प्रश्न आहे, एका वर्गात शिक्षिका विद्यार्थ्यांचे गट करून त्यांना सामाजिक समस्यांवर प्रकल्प तयार करायला सांगते. प्रत्येक गटात वेगवेगळी पार्श्वभूमी असलेली मुलं एकत्र काम करत आहेत. हे कोणत्या प्रकारच्या अध्यापनाचे उदाहरण आहे? ज्यांना उत्तर माहित आहे त्यांनी कमेंट सेक्शन मध्ये सांगायचंय. शिक्षक केंद्रित अध्यापन, सामाजिक रचनावादी अध्यापन, वर्तनवादी अध्यापन की यांत्रिक पाठांतर. तर हे क्लिअर आहे. हे उदाहरण आहे सामाजिक रचनावादी अध्यापन, म्हणजे सोशल कन्स्ट्रक्टिव्हिस्ट. पुढचा प्रश्न, स्वरा खूप चांगली चित्रकार आहे. ती निसर्गातील बारकावे, रंग आणि आकार खूप अचूकपणे ओळखते आणि कॅनव्हासवर उतरवते. हार्वर्ड गार्डनर यांच्या बहुविध बुद्धिमत्ता सिद्धांतानुसार, म्हणजेच मल्टिपल इंटेलिजन्स थिअरीनुसार, स्वरामध्ये कोणती बुद्धिमत्ता अधिक विकसित आहे? तर हार्वर्ड गार्डनर यांनी सांगितलं होतं की बुद्धिमत्ता, इंटेलिजन्स हा फक्त एक भाग नाहीये, एक फॅक्टर नाहीये, तर तो मल्टिपल फॅक्टर, त्याच्यामध्ये 8 ते 9 वेगवेगळे प्रकार आहेत. आणि त्याचपैकी चित्रकला किंवा ही जी स्वरामधली स्किल आहे ती कशात मोडते? तर बघा, ती मोडते दृश्यात्मक स्थानिक बुद्धिमत्ता, म्हणजे व्हिज्युअल स्पॅटियल स्किल्स मध्ये. जर मी गृहपाठ केला नाही तर मला खेळायला मिळणार नाही आणि बाबा ओरडतील, या भीतीने एक बालक दररोज वेळेवर गृहपाठ पूर्ण करतो. अशा टाईपचा क्वेश्चन हमखास येतो. तर बघा, कोहलबर्ग यांच्या नैतिक विकास सिद्धांतानुसार, मॉरल डेव्हलपमेंट थिअरीनुसार, हे बालक नैतिकतेच्या कोणत्या टप्प्यावर आहे? सार्वत्रिक नैतिक तत्व अभिमुखता, सामाजिक व्यवस्था राखणे अभिमुखता, शिक्षा आणि आज्ञापालन अभिमुखता, ज्याला आपण म्हणतो पनिशमेंट अँड ओबिडियन्स, की करार आणि वैयक्तिक हक्क अभिमुखता. तर बघा, हे क्लिअर आहे. शिक्षेच्या भीतीने जर तो कोणती क्रिया करत असेल तर त्याला आपण म्हणतो शिक्षा आणि आज्ञापालन अभिमुखता. पुढचा प्रश्न आहे, एका समावेशक वर्गात, म्हणजेच इन्क्लुझिव्ह क्लासरूम मध्ये एका दिव्यांग बालकाला लिहायला खूप त्रास होत आहे. जसं मी म्हटलं, जीन पियाजेंची थिअरी, ब्लूम टॅक्सोनॉमी, तसंच इन्क्लुझिव्ह क्लासरूम, याच्यावरती शॉर्ट क्वेश्चन्स येतात. तर बघा, अशा वेळी आदर्श शिक्षकाची पहिली कृती काय असावी? त्या बालकाला सामान्य वर्गातून काढून विशेष शाळेत पाठवावे, त्याच्या अक्षमतेकडे दुर्लक्ष करून इतर मुलांप्रमाणेच गतीने लिहिण्याचा आग्रह धरणे, बालकाच्या गरजेनुसार लेखनासाठी अधिक वेळ देणे किंवा तोंडी परीक्षेचा पर्याय देणे, की त्याला वर्गात सर्वात मागे बसवणे. तर बघा, आता तुम्हाला मी लास्ट मिनिट ट्रिक सांगते, की निगेटिव्ह पॉझिटिव्ह कीवर्ड वाली ट्रिक, जी मी बऱ्याच आपल्या CDPच्या व्हिडिओजमध्ये शेअर केली आहे, की जिथे जिथे तुम्हाला पहिले तर अशा क्वेश्चन्समध्ये काय करायचं, जो तुमचा सर्वात लांब पर्याय आहे ना, तो तुमचे उत्तर असण्याचे चान्सेस असतात 95%. ओके, पण तरी पण आपण कन्क्लुजनला नाही यायचं. तुम्हाला काय करायचंय, कुठे कोणत्या त्या मोठ्या पर्यायाला सोडून कोणत्या ऑप्शन मध्ये निगेटिव्ह कीवर्ड्स दिसतात ना, ते ऑप्शन्स तुम्हाला बाद करायचे. ओके, तर बघा, तुम्हाला आदर्श शिक्षक बनायचंय. ओके, तर तुम्ही कसं असलं पाहिजे, आपल्या NCF 2005 करिक्युलम नुसार शिक्षक हा फॅसिलिटेटर असतो. ओके, त्याला इन्क्लुझिव्ह क्लासरूम मध्ये सर्व पार्श्वभूमीच्या मुलांना एकत्र शिकवायचं असतं, त्यांच्या गरजांनुसार स्वतःला मोल्ड करायचं असतं. तर जिथे जिथे निगेटिव्ह कीवर्ड्स आहेत ते बाद करून टाकायचे. तर बघा, वर्गातून काढून टाकणे नाही, त्याच्या अक्षमतेकडे दुर्लक्ष करणे मुळीच नाही. ओके, आणि
त्याला वर्गात सर्वात मागे बसवणे याचा काय बेनिफिट होणार आहे? तर हेही नाही. तर तुमचं क्लिअर 100% शुअर आन्सर असणार आहे ऑप्शन 3. तर कधीही केअरफुली ऑप्शन्स वाचा आणि मग उत्तरांकडे जावा. पुढे अमितला मराठीचे व्याकरण अतिशय चांगल्या प्रकारे समजले आहे. याचा फायदा त्याला इंग्रजी भाषेचे व्याकरण शिकताना होत आहे. येथे अध्ययनाचे कोणते संक्रमण दिसून येते? ऋण संक्रमण, धन संक्रमण, शून्य संक्रमण की द्विपार्श्व संक्रमण? तर बघा इथे दिसत आहे धन संक्रमण. पुढचा प्रश्न, शिक्षकाने वर्गात एखादी नवीन आणि कठीण संकल्पना शिकवण्यापूर्वी विद्यार्थ्यांशी खेळ खेळून किंवा प्रश्न विचारून जुन्या आठवणी ताज्या केल्या. शिक्षकाने येथे प्रामुख्याने थॉर्नडाईकच्या कोणत्या नियमाचे पालन केले आहे? परिणामाचा नियम, तयारीचा किंवा पूर्वसिद्धतेचा नियम, सरावाचा नियम की बहुप्रतिक्रियांचा नियम? तर बघा इथे आपण वापरला आहे तयारीचा किंवा पूर्वसिद्धतेचा नियम, ज्याला आपण म्हणतो लॉ ऑफ रेडीनेस. पुढचा प्रश्न, 9 वर्षांच्या रियाला वाचन करताना शब्दांची अदलाबदल करणे म्हणजे बी ऐवजी डी वाचणे किंवा अक्षरे गाळणे अशा समस्यांचा सामना करावा लागतो. रियाला खालीलपैकी कोणत्या प्रकारची अध्ययन अक्षमता म्हणजेच लर्निंग डिसेबिलिटी असण्याची दाट शक्यता आहे? तर बघा लर्निंग डिसेबिलिटी अगेन शुअर शॉर्ट क्वेश्चन आहे. लर्निंग डिसेबिलिटीचे म्हणजेच अध्ययन अक्षमतेचे प्रकार आवर्जून तयारी करायची आहे त्या टॉपिकची. ओके, तर डिस्ग्राफिया, डिस्लेक्सिया, डिस्कॅल्कुलिया की डिस्प्रेक्सिया. तर ज्यांना वाचनाची वाचनामध्ये प्रॉब्लेम आहे किंवा तिथे प्रॉब्लेम होत आहे किंवा अक्षरांची ओळख नीट होत नाहीये, तर अशा विद्यार्थ्यांना असतो डिस्लेक्सिया हा डिसऑर्डर किंवा लर्निंग डिसेबिलिटी. पुढचा प्रश्न आहे, गणिताचे शिक्षक विद्यार्थ्यांना प्रथम वर्तुळाचे क्षेत्रफळ काढण्याचे सूत्र सांगतात आणि त्यानंतर त्यावर आधारित उदाहरणे सोडवून घेतात. शिक्षकांनी येथे कोणत्या विचार पद्धतीचा अवलंबन केला आहे? थिंकिंग प्रोसेसवरचा हा प्रश्न आहे. उद्गामी विचार पद्धती, अवगामी विचार पद्धती, मर्मदृष्टीमूलक पद्धती की अनौपचारिक पद्धती? तर बघा इथे आपण वापरली आहे अवगामी विचार पद्धती. कारण का? तर प्रथम आपण काय केलं, त्यांना मुलांना सूत्र सांगितलं आणि त्याच्या बेसिसवरती आपण एक्झाम्पल सॉल्व्ह केले. तर याला आपण म्हणतो डिडक्टिव्ह मेथड. पुढचा प्रश्न आहे, अध्ययन अध्यापन प्रक्रियेमध्ये सातत्यपूर्ण व सर्वंकष मूल्यमापन ज्याला आपण म्हणतो CCE करण्याचा मुख्य हेतू काय असतो? तर बघा विद्यार्थ्यांमध्ये भीती निर्माण करून त्यांना अभ्यासाला लावणे, विद्यार्थ्यांच्या केवळ सत्रात परीक्षेतील गुणांची नोंद ठेवणे, अध्ययनातील उणीवा शोधून त्यात वेळीच सुधारात्मक बदल करणे की शिक्षकांचे काम कमी करणे? तर बघा यालाही आपण निगेटिव्ह पॉझिटिव्ह कीवर्ड स्ट्रॅटेजीनी सॉल्व्ह करूयात. भीती निर्माण करणे निगेटिव्ह कीवर्ड, त्याच्यानंतर ना केवळ निगेटिव्ह कीवर्ड. ओके, शिक्षकांचे काम कमी करणे. आता इथे बघा आपण जर थोडं लॉजिकल थिंकिंग केलं तर नाही, CCEचा मुख्य उद्देश असतो मुलांचा सर्वांगीण विकास करणे. ओके, आणि त्याच्यासाठी सातत्याने आपल्याला प्रयत्न करायचे. जोपर्यंत प्रॉपर डेव्हलपमेंट प्रोग्रेस अचीव होत नाही तोपर्यंत कंटिन्युअस आपल्याला मुलाला इव्हॅल्युएट आणि चेंजेस हे करायचेच आहेत. तर हाही पर्याय नाही. तर तुमचा आन्सर करेक्ट असणार आहे ऑप्शन 3. पुढचा प्रश्न, अल्बर्ट बांडुला यांच्या सामाजिक अध्ययन सिद्धांतानुसार म्हणजे सोशल लर्निंग थिअरीनुसार मुले अनेकदा टीव्हीवरील हिंसक पात्रांचे निरीक्षण करून तसेच वागण्याचा प्रयत्न करतात. येथे टीव्हीवरील पात्रे बालकासाठी काय म्हणून काम करतात? उद्दीपक, संबलन, मॉडेल, प्रतिरूप की नियंत्रक? तर बघा इथे टीव्हीवरील पात्र हे त्यांच्यासाठी मॉडेलचे काम करतात.
पुढचा प्रश्न आहे, एका बालकाला नवीन सायकल शिकताना सुरुवातीला हँडलवर ताबा ठेवता येत नव्हता. परंतु शिक्षकाने किंवा पालकाने मागून सायकल पकडून त्याला जी तात्पुरती मदत केली, त्यामुळे तो लवकर सायकल शिकला. ले वयगोत्स्की यांच्या परिभाषेत या तात्पुरत्या मदतीला आपण काय म्हणतो? तर बघा, स्कीमा, आत्मसातकरण, स्कॅफोल्डिंग की समीपस्थ विकासाचे क्षेत्र. तर बघा, ज्यावेळेस पण तुम्ही एखाद्या विद्यार्थ्याला जिथे जिथे तो अडखळतोय, जिथे त्याला अडचण येते, अशा वेळी तात्पुरता आधार देताय, तात्पुरती मदत करताय, तर त्या स्टेजला, त्या क्रियेला आपण म्हणतो स्कॅफोल्डिंग. ओके. पुढचा प्रश्न, कपाळावर आट्या घालणे, डोळे मोठे करणे किंवा हातवारे करणे यांसारख्या प्रतिक्रियांच्या माध्यमातून शिक्षक विद्यार्थ्यांना न बोलता सूचना देतात. हे कोणत्या प्रकारच्या अभिसंधानाचे म्हणजेच कंडिशनिंगचे व्यावहारिक रूप मानले जाऊ शकते? अभिजात अभिसंधान, साधक अभिसंधान, मर्मदृष्टी अध्ययन की प्रयत्न प्रमाद अध्ययन? तर बघा, याला म्हणतात अभिजात अभिसंधान म्हणजेच क्लासिकल कंडिशनिंग. पुढचा प्रश्न आहे, 10 वर्षांचा सुमित वर्गात खूप शांत असतो, पण तो स्वतःच्या भावना, बलस्थाने आणि कमतरता याबद्दल खूप जागरूक आहे. तो स्वतःचे ध्येय स्वतः निश्चित करतो. गार्डनरच्या मते सुमितमध्ये कोणती बुद्धिमत्ता म्हणजेच इंटेलिजन्स श्रेष्ठ दर्जाची आहे? जसं मी तुम्हाला मागच्या एक्झाम्पलमध्ये सांगितलं होतं की इंटेलिजन्स याच्यामध्ये प्रकार आहेत आणि प्रत्येक मुलामध्ये 1 ते 2 असे इंटेलिजन्सचे फॅक्टर्स आहेत जे स्ट्रॉंग असतात. जसं की एखाद्याला गणित आवडतं, एखाद्याला संगीत आवडतं, तर त्या पद्धतीने इथे सुमितमध्ये कोणती बुद्धिमत्ता श्रेष्ठ आहे? तर बघा, इंटरपर्सनल म्हणजेच आंतरवैयक्तिक बुद्धिमत्ता, आंतरवैयक्तिक बुद्धी इंट्रापर्सोनल. ओके. नैसर्गिक बुद्धिमत्ता की शारीरिक गतिसंवेदात्मक बुद्धिमत्ता? तर याचा आन्सर आहे इंट्रापर्सोनल इंटेलिजन्स. पुढचा प्रश्न, एक शिक्षक वर्गात पाण्याचे महत्त्व पटवून देण्यासाठी विद्यार्थ्यांना त्यांच्या घरातील पाण्याचा वापर आणि अपव्यय यावर 1 आठवडा निरीक्षण करून अहवाल तयार करायला सांगतात. ही कृती कोणत्या प्रकारच्या अध्ययनाला चालना देते? यांत्रिक अध्ययन, निष्क्रिय श्रवण, अनुभवजन्य किंवा कृतीयुक्त अध्ययन की शिक्षक केंद्रित मूल्यमापन? तर बघा, याचं उत्तर शिक्षक केंद्रित मूल्यमापन तर असू नाही शकत. का? तर इथे शिक्षक विद्यार्थ्यांना कृती करायला सांगतात. तर याचं उत्तर असणार आहे अनुभवजन्य किंवा कृतीयुक्त अध्ययन, ज्याला आपण म्हणू शकतो एक्सपेरिमेंटल लर्निंग, जिथे मुलं स्वतः कृती करतायत आणि त्यातल्या अनुभवातून ते शिकतायत. पुढचा प्रश्न, एखादी व्यक्ती अत्यंत रागात असताना तिचे स्वतःच्या वर्तनावरील नियंत्रण सुटते आणि ती चुकीचे पाऊल उचलते. डॅनियल गोलमन यांच्या मते भावनिक बुद्धिमत्तेच्या कोणत्या घटकाची कमतरता येथे दिसून येते? आत्मनियंत्रण, आत्मनियमन, तद्नुभूती, सामाजिक कौशल्ये की आत्मपरिचय? तर बघा, क्लिअर आहे आन्सर. इथे आपण क्वेश्चन मध्येच मेन्शन केलेलं आहे की वर्तनावरील नियंत्रण सुटते. ओके. तर मग कोणत्या घटकाची कमतरता आहे? तर ते आहे आत्मनियंत्रण किंवा सेल्फ रेग्युलेशनची. पुढचा प्रश्न आहे, मला गणित विषय अजिबात आवडत नाही आणि मी त्यात कधीच यशस्वी होऊ शकत नाही, असा विचार करून एक विद्यार्थी गणिताचा अभ्यास करणे पूर्णपणे सोडून देतो. मानसशास्त्रात या मानसिक स्थितीला काय म्हटले जाते? मर्मदृष्टी, शिकलेली किंवा लर्न असहाय्यता, स्वनियमन की उच्च अभिप्रेरणा? तर बघा, याला म्हटलं जातं लर्न हेल्पलेसनेस किंवा शिकलेली असहायता. पुढचा प्रश्न, जीन पियाजे यांच्या मते जेव्हा एखादे लहान मूल रात्रीच्या वेळी चंद्राला आपल्या सोबत चालताना पाहते आणि त्याला वाटते की
चंद्र सजीव आहे तेव्हा हा बालकाचा कोणता विचार दर्शवतो? वस्तुस्थैर्य, सर्वचेतनवाद किंवा ज्याला आपण म्हणू शकतो ॲनिमिझम, सजीवात्व रूपण की आत्मकेंद्रितता की तार्किक विचार? तर बघा याला म्हटलं जातं ॲनिमिझम म्हणजे सर्वचेतनवाद. पुढचा प्रश्न, वर्गात एक विद्यार्थी शिक्षकाने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देताना नेहमी पारंपरिक चौकटी बाहेरचा म्हणजे ज्याला आपण म्हणतो आउट ऑफ द बॉक्स विचार करतो आणि एकाच समस्येवरती अनेक नवनवीन उपाय शोधतो. त्या विद्यार्थ्यामध्ये कोणत्या प्रकारच्या विचार प्रामुख्याने त्या विद्यार्थ्यामध्ये कोणत्या प्रकारचा विचार प्रामुख्याने दिसून येतो? आता बघा प्रश्न विचारला गेलाय एक, ओके, आणि त्याच्यावरती अनेक सोल्युशन्स घेऊन तो विद्यार्थी जर प्रेझेंट होत असेल तर याला काय म्हणणार आपण? याला म्हणणार डायव्हर्जंट थिंकिंग किंवा अपसारी म्हणजे सर्जनशील विचार, जे की असतात क्रिएटिव्हिटीचा मेन फाउंडेशन. एका समस्येवरती किंवा एका गोष्टीवरती अनेक पद्धतीने विचार करणे, ओके, किंवा एका समस्येवरती बरेचशा सोल्युशन्स घेऊन येणे, आयडियाज घेऊन येणे, तर यालाच आपण म्हणतो क्रिएटिव्हिटी. आणि याच विचारसरणीला आपण म्हणतो अपसारी सर्जनशील विचार, आणि हेच विचार असतात क्रिएटिव्हिटीचा बेस. पुढचा प्रश्न, प्रत्येक बालकाचा विकास हा एका विशिष्ट क्रमाने होतो आणि आधी बालक मान उचलायला शिकतो, मग त्याच्यानंतर ना बसायला आणि शेवटी चालायला. हा नियम विकासाच्या कोणत्या तत्वाशी संबंधित आहे? समान आकृतीबंधाचे तत्व, वैयक्तिक भिन्नतेचे तत्व, अनिरंतरतेचे तत्व की केवळ पर्यावरणाचा प्रभाव? तर बघा हे आहे समान आकृती बंधाचे तत्व. भावनिक बुद्धिमत्ता म्हणजेच इमोशनल इंटेलिजन्स ही संकल्पना जागतिक स्तरावर लोकप्रिय करण्याचे श्रेय खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाला जाते? आता बघा भावनिक बुद्धिमत्ता म्हणजेच इमोशनल इंटेलिजन्स ही जी संकल्पना आहे तिला प्रसिद्धी किंवा तिला प्रॉपरली एस्टॅब्लिश केलं होतं डॅनियल गोलमन यांनी. आणि हार्वर्ड गार्डनर यांची थेरी कोणती? तर मल्टिपल इंटेलिजन्सची, जिथे त्यांनी इंटेलिजन्सची एकच फॅक्टर नाही तर त्याच्यामध्ये विभिन्न भाग आहेत हे सांगितलं होतं. तर यात कन्फ्यूज व्हायचं नाही आहे. आणि बघा कन्फ्युजन वाढवण्यासाठी दोन्ही ऑप्शन्स आहेत. तर हार्वर्ड गार्डनर यांनी केलं होतं काय? तर यांनी सांगितलं होतं की इंटेलिजन्स हा एकच फॅक्टर नसून त्याच्यामध्ये विभिन्न 8 ते 9 प्रकार आहेत आणि त्याच्यातलाच एका फॅक्टरवरती इलॅबरेट केलं होतं डॅनियल गोलमन यांनी, जे की होतं इमोशनल इंटेलिजन्स. पुढचा प्रश्न आहे, थॉर्नडाईक यांच्या प्रयत्न प्रमाद म्हणजे ट्रायल अँड एरर उपपत्तीनुसार अध्ययनामध्ये खालीलपैकी कोणती गोष्ट सर्वात महत्वाची भूमिका बजावते? अचानक येणारी मर्मदृष्टी, सराव आणि वारंवारता म्हणजेच एक्सरसाइज अँड रिपिटेशन, केवळ सामाजिक अनुकरण की अंतर प्रेरणा? तर बघा इथे थॉर्नडाईक यांच्यामध्ये ट्रायल अँड एरर ही त्यांची जी उपपत्ती आहे त्याच्यामध्ये सगळ्यात मेन रोल आहे प्रॅक्टिस किंवा एक्सरसाइज अँड रिपिटेशनचा. पुढचा प्रश्न, बालकाच्या भाषा विकासाच्या संदर्भात मुले ही भाषा अनुकरणातून आणि संबलनातून म्हणजेच रिइन्फोर्समेंट मधून शिकतात असे प्रतिपादन प्रामुख्याने कुणी केले आहे? नोम चॉम्स्की, B.F. स्किनर, जीन पियाजे की कोहलर? तर बघा याचा आन्सर आहे B.F. स्किनर यांनी. खेळण्यांचे वेगवेगळे भाग करून ते पुन्हा जोडायला आवडणारा मुलगा ब्लूमच्या वर्गीकरणानुसार कोणत्या पातळीवर काम करत आहे? ज्ञान, पाठांतर, विश्लेषण व निर्मिती की केवळ श्रवण? तर बघा इथे तो काय करतोय, खेळण्यांचे वेगवेगळे भाग तो करतोय आणि पुन्हा तो जोडतोय. म्हणजे त्याच्यामध्ये काय झालं
निर्मिती आली. ओके, तो पुन्हा जोडतोय म्हणजे निर्मिती. याच्यावरून तुम्हाला करेक्ट ऑप्शन चूज करायला सोपं जाणारच आहे. पण बघा, पहिले तो भागांचं विश्लेषण करतो, ॲनलाइज करतोय आणि त्याप्रमाणे जोडून पुन्हा निर्मिती करतोय. तर याचा आन्सर असणार आहे ऑप्शन सी. पुढचा प्रश्न, अध्ययन प्रक्रियेत हळू शिकणाऱ्या म्हणजे स्लो लर्नर्स विद्यार्थ्यांसाठी शिक्षकाने खालीलपैकी कोणत्या पद्धतीचा वापर प्रामुख्याने करावा? गतीने पुढे जाणे आणि कठीण गृहपाठ देणे, उपचारात्मक अध्यापन म्हणजेच रेमेडियल टीचिंग आणि वैयक्तिक लक्ष देणे, की त्यांना वर्गाबाहेर बसवणे, की त्यांच्याकडे दुर्लक्ष करून हुशार मुलांना शिकवणे. याचं पण आन्सर आपण निगेटिव्ह पॉझिटिव्ह कीवर्ड स्ट्रॅटेजीनी 5 सेकंदात शोधू शकतो. कठीण गृहपाठ देणे निगेटिव्ह कीवर्ड, मोठा पर्याय असण्याचे चान्सेस 95%, वर्गाबाहेर बसवणे पनिशमेंट देणे हे आपल्या इंडियन एज्युकेशन सिस्टम मध्ये विद्यार्थी केंद्रित स्टुडंट सेंटर्ड आपली सिस्टम आहे. ओके, तर विद्यार्थ्यांना पनिश करणे, रागवणे, कडक शिक्षा करणे हे आपल्या सिस्टम मध्ये बसत नाही. आपल्या एज्युकेशन सिस्टमचा गोल्डन रूल आहे की ती स्टुडंट सेंटर्ड आहे, तर सर्व त्यांच्या फेवरमध्ये. ओके, पण त्यांच्या नरिशमेंटसाठीच, त्यांच्या डेव्हलपमेंटसाठीच ते असतात. तर त्यांना वर्गाबाहेर बसवणे, पनिश करणे, रागवणे हे सर्व निगेटिव्ह कीवर्ड्स मध्ये येतं. पुन्हा दुसरा निगेटिव्ह कीवर्ड दुर्लक्ष करणे नाही. तर तुमचा करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन बी. पुढचा प्रश्न आणि आजच्या सिरीजचा लास्ट क्वेश्चन, पियाजे यांच्या मते जेव्हा एखादे बालक जुन्या आकृतीबंधात म्हणजे स्कीमामध्ये बदल करून नवीन अनुभवांची जुळवून घेते, तेव्हा त्या प्रक्रियेला काय म्हणतात? आत्मसातकरण, समवेशन, समायोजन, अहम केंद्रितता की वस्तुस्थैर्य? तर बघा, जेव्हा बालक मूल जुन्या आकृतीबंधातून म्हणजे जुन्या स्कीमामध्ये बदल करून नवीन एक्सपिरियन्स अनुभवांची जुळवून घेतो, तेव्हा त्याला आपण म्हणतो समायोजन किंवा अकोमोडेशन. तर सर्वांनीच अशा प्रकारच्या आज होल डे मध्ये प्रॅक्टिस करायचं आहे आणि CDPचा स्कोर बूस्ट करायचा असेल तर ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चनचा होईल तेवढा तुम्हाला सराव करायचा आहे आणि त्याचबरोबरीने लँग्वेजचं ग्रामर सेक्शन कन्फर्म करायचे, जेणेकरून आउट ऑफ 90 दोन लँग्वेजेस चे 60 आणि CDPचे 30 याच्यामधून 80+ स्कोर तुम्हाला काढता येईल. सर्वांनाच परीक्षेसाठी शुभेच्छा आणि सर्वजणांनी पॉझिटिव्ह माइंडसेटनी एक्झाम अटेम्प्ट करायची आहे. ऑल द बेस्ट.